मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार कायम। पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांचा वेग मंदावला। लोकल वाहतुकीवरही मोठा परिणाम। मुंबईतल्या 7 धरणांमध्ये सरासरी 47% पाणीसाठा। तानसा धरण 84%, तर मोडक सागर 65% भरलं। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत। कल्याण रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। जिल्ह्यातले 84 बंधारे पाण्याखाली। पूरस्थिती पाहून शाळा सुरू ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश। जुलै महिन्याची 22 तारीख उजाडली तरी उजनी धरणात उणे 22% पाणीसाठा। जायकवाडी धरणातही फक्त 4% पाणीसाठा शिल्लक। पुण्यातल्या पिंपरीमध्ये हिट अँड रनची घटना। रस्त्याच्या कडेनं चालणाऱ्या महिलेला कारची धडक। महिला जखमी, चालक पसार। महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा या फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार। राजीनामा द्या आणि असं वक्तव्य करून दाखवा, राऊतांचं आव्हान। अमित शहांचे शरद पवारांवरचे आरोप निराशा आणि वैफल्यातून। संजय राऊत यांची बोचरी टीका। उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जाणार। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरे थेट चर्चा करणार। शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार। आरक्षणाच्या प्रश्नावर काय भूमिका मांडणार याची उत्सुकता। दुपारी 2 वाजता बैठक होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून। आर्थिक पाहणी अहवाल आज सादर होणार, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।